जर उचकी येत असेल तर आपल्याला वाटते की कोणीतरी आठवण काढली आहे. हे शरीरातील अनैच्छिक क्रियेमुळे होते. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात ते नियंत्रित करता येत नाहीत. त्यामुळे उचकी येते. मसालेदार अन्न देखील उचकी येण्याला कारणीभूत मानले जाते. 1 कप पाण्यात 2 वेलची 2 लवंग घालून चहाप्रमाणे उकळा. हे पाणी गाळून प्या. एक लांब श्वास घ्यावा आणि काही सेकंद रोखून ठेवावा. असे केल्याने फुफ्फुसात हवा भरून राहते आणि उचकी आपोआप थांबते. 1 चमचा साखर खावी. साखर खाल्ल्यामुळे थोड्या वेळात उचकी थांबते. त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्या. 1 चमचा लिंबाचा ताजा रस आणि 1 चमचा मध एकत्र करून त्यांचे चाटण तयार करा. 2 ते 3 काळे मिरे आणि खडीसाखर तोंडात ठेवून चावा आणि त्यांचा रस प्यावा. त्यावर 1 घोट पाणी प्या. 1. मेंदूतील जाणाऱ्या रक्तपुरवठ्यातील अडथळा. 2. अन्ननलिकेच्या अस्तराच्या दाहामुळे उचकी लागते. 3. जठरातून अन्ननलिकेत जाणाऱ्या ॲसिडयुक्त यांमुळे काही औषधांमुळे विशेषतः भूल देताना वापरण्यात येणाऱ्या औषधांमुळे. 4. मेंदूतील विषाणूजन्य विकारामुळे काही दिवस सतत उचकी लागते मग आपोआप थांबते. 5. जठर, अन्ननलिका किंवा घशाच्या आतील भागाला सूज. 6. जलद गतीने अन्न गिळणे. 7. मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन. 8. खूप तिखट व मसालेदार पदार्थांचे सेवन. 9. अति थंड व अति गरम पदार्थ खाणे.